आणि सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील भुयारी मेट्रोचं आज उद्घाटन होत आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन केलं जात आहे। पंतप्रधान सोलापूर विमानतळाचं देखील उद्घाटन करणार आहेत। अवघी काही क्षणातच आता पुण्यातील भुयारी मेट्रोचं उद्घाटन होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इथं ऑनलाईन उद्घाटन केलं जात आहे। यासह सोलापुरातील विमानतळाचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनेच केलं जाणार आहे। या संदर्भात थेट आपण पुण्यात जातोय। आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, आपण पाहतोय पुण्यातील भुयारी मेट्रोचं आज उद्घाटन होतंय। अर्थातच अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या याच उद्घाटनावरून आणि सध्या उद्घाटन केलं जात आहे। ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन असणार आहे। कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? कारण जरी पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करत असले तरी इथे देखील काही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। नक्कीच वर्ष, आपण जसं बघू शकतो की गणेश कला क्रीडामध्ये आज विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे। नरेंद्र मोदींच्या हस्ते हे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम हा होणार आहे। साधारणतः 11:30च्या सुमारास हे सगळं उद्घाटन आणि भूमिपूजनाचा समारंभ होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे। जसं आपण बघू शकतो की गणेश कला क्रीडामध्ये मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि इतर जे विविध विभागाचे पदाधिकारी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत आणि सगळी तयारीची पाहणी करत आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, छगन भुजबळ असे मंत्री देखील इथे उपस्थित राहणार आहेत। इथे आपण बघू शकतो की लोकांनी गर्दी करायला देखील सुरुवात केलेली आहे। जवळपास 5,000 लोक बसतील इतकी क्षमता या गणेश कला क्रीडा मंचाची आहे। खरं तर इकडे विविध 5 प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे। सगळ्यात पहिले सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन ते स्वारगेट मेट्रो स्टेशन या भुयारी मार्गाचं उद्घाटन आणि त्यानंतरच स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गाचं भूमिपूजन होणार आहे। तसंच भिडेवाडा, जी पुण्यातली पहिली मुलींची शाळा होती, त्याचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे। जसं आपण बघू शकतो की इकडे ही प्रतिकृती ठेवलेली आहे। जवळपास तशीच इकडे एक भिडेवाडा असा उभारण्यात येणार आहे। आपल्याला जसं माहिती आहे की इकडे बऱ्याच दिवसांपासून हा भूमिपूजनाचा कार्यक्रम रखडला होता, परंतु आपण जसं बघू शकतो की हे जे भिडेवाड्याची प्रतिकृती इथे ठेवलेली आहे, जवळपास अशाच पद्धतीचं हे स्मारक असणार आहे। आणि या भिडेवाड्याचं भूमिपूजन आज नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। आणि तसंच बिडकीनमधलं जे औद्योगिक क्षेत्र आहे त्याचं देखील लोकसमर्पण होणार आहे। आणि सोलापूरच्या देखील विमानतळाचं लोकार्पण आज होणार आहे। वर्षा, असे विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आज इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर हे सगळं 26 तारखेला होणार होतं, त्यावरून महाविकास आघाडी आपल्याला आक्रमक झालेली देखील पाहायला मिळाली, परंतु आज 29 तारखेला हे सगळ्याचं उद्घाटन आज इथे पार पडणार आहे। वर्षा, निश्चितच रेवती, या सगळ्या उद्घाटन समारंभावरती तुम्ही अशाच लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।